आता उजवा हात विटेवर ठेव. अलकनंदा, अगं घाबरू नकोस. स्वामी देवांवर विश्वास ठेव. हाताला काहीच झालं नाहीये. अलकनंदा, 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 सुंदर मावशी काय झालं? भाऊसाहेब, अहो घाबरू नका. अहो स्वामी देवांचे उपचार आता सुरू झाले. आता नक्की हिला बरं वाटेल. स्वामी, तिला लवकर बरं वाटू दे आणि आमच्या अक्षताही लवकर सापडू दे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. विश्वास हा औषध आहे आणि श्रद्धा त्याचा परिणाम. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामी स्वामी, अहो रात्रभर हात या विटेखाली अडकले. दया करा, मला यातून बाहेर काढा स्वामी, यातून बाहेर काढा. आता तर मी नीट वागत होते, मग तरी ही शिक्षा का मला? तुम्ही जर मला या वेदनेतनं बाहेर नाही ना काढलं तर या विटेवर मी ना डोकं आपटेन आणि जीव देईन. कपिलाताई, कपिलाताई, अहो काय करताय हे? कविराज, अहो थांबा. असं डोकं आपटल्याने उपाय निघणार नाहीये. अशाने फक्त तुमच्या जखमा वाढतायत. कविराज, अहो आधी ही वीट उचला ना. आता मदत करा, मला मदत करा. माफ करा कपिलाताई. हो, तुमच्या वेदना मी समजू शकतो, पण साक्षात स्वामींनी प्रसाद रूपी दिलेल्या या विटेखाली तुमचे हात असे अडकणं हा निव्वळ योगायोग असू शकत नाही ना. या मागे नक्कीच काहीतरी कारण असेल, म्हणून मी तुम्हाला असं विचारलं. कदाचित आम्ही स्वार्थाचा विचार करत होतो. त्या भाऊसाहेबांकडून पैसे उकळण्याच्या विचारात होतो. त्याचीच शिक्षा असेल बहुतेक. हो, एकदा चांगला विचार करून तर बघा. कदाचित या उलट घडू शकतं. हो कविराज, तुमचं ज्ञान नका पाजळू. मदत करा मला.
अलकनंदा, आता कसं वाटतंय? आता आधीपेक्षा बरं वाटतं. श्वास जरा हलका वाटतं. अलकनंदा, स्वामी देवांनी उपचार केले बरं का तुझ्यावर. काल रात्री मला स्पष्ट दिसलं, कपिलाताईंच्या जागी एक क्षणभर मला स्वामी देवच दिसले. स्वामी, आमच्यावर एवढी कृपा? आम्ही खरंच इतके पात्र आहोत का? पात्रता, पुण्य हे सगळं स्वामीदेव ठरवतात. एक गोष्ट मात्र नक्की, तुमचा भाव उत्कट आहे, प्रेमळ आहे. आणि स्वामीदेव भाव पाहतात, बाह्य रूप नाही. अहो, स्वामीदेव म्हणजे तीच माऊली आहे जिथे शुद्ध प्रेम असतं, जिथे कृपा वाहत असते. मला काय वाटतंय कपिलाताई, ज्या वाईट विचारांनी तुम्हाला जखडून ठेवलंय ना, तो वाईट विचार आधी बदलायला हवा. त्याशिवाय यातून तुमची सुटका होणार नाही. वाईट विचार काढायचा, चांगला विचार करायचा. तो कसा करायचा? नाही म्हणजे स्वामी नेहमीच तथास्तु म्हणतात. हा, मग मी चांगला विचार करते. माझ्यासाठी धन मागते. स्वामी, मला खूप सारं धन मिळू देत. चांगला विचार. हा बघ, चांगला विचार केला ना, आता कसली वाट बघताय? मदत करा. कविराज, अहो लागलं का हाताला? बघू बघू, अहो रक्त येतंय. कपिलाताई, अहो पाहिलत का? काय? हे बघा. विटे खालून माझे हात निघाले. बघितलं, ठरवून नाही, पण तुम्ही अगदी मनापासून हळहळलात ना, हाच तो योग्य विचार. स्वार्थ बाजूला सारून दुसऱ्याच्या वेदनेची जाणीव होणं, तेव्हाच बंधनातून आपोआप मुक्तता होते. म्हणजे इतरांबद्दल चांगला विचार केल्याने माझाही चांगलं होईल. निश्चितच होईल. दुसऱ्यांच्या सुखासाठी केलेली प्रार्थना ही स्वतःच्या आयुष्याचं दार उघडते. स्वामी, त्या भाऊसाहेबांच्या आयुष्यात सगळी सुख येऊ देत, त्यांचं सगळं चांगलं होऊ देत. श्री स्वामी समर्थ. मी येते. हा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वार्थ हात जखडतो, करुणा हात मोकळे करते. दुसऱ्याच्या सुखासाठीची इच्छा हीच स्वतःच्या मुक्तीची पहिली पायरी असते. ये ये ये, हे बघ, कर बघ. वर ही संपत्ती आता सगळं आमचं आहे. तुमचा इथे काही हक्क नाही. लाज वाटते का तुम्हाला? आजारी माणसाला घराबाहेर काढताय. अंगद, बाकी सगळं दिलंय ना तुला, निदान हे घर तरी आमच्याकडे राहू दे. आता त्याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाहीये. कागदावर स्वाक्षरी झालेली आहे. आता हे घर आमचं झालंय. चला निघा, बाहेर निघा. अलकनंदा, आपण निघूया इथून. अहो, पण अशा अवस्थेत कुठे? मला माहितीये की तुझी फरफट होईल, पण विचार कर, अगं प्रत्यक्ष स्वामी आपल्या सोबत आहेत. आपल्या बाबतीत जे काही घडतंय
ते फक्त आपल्या भोगांचा भाग आहे. असे भोग जर टाळले तर ते वाढतात, पण स्वीकारले तर संपतात. आपण उमा आणि अंगदशी असेच भांडत राहिलो, त्यांच्यासारखेच वागलो तर तो स्वामींवरचा अविश्वास ठरेल. लक्षात ठेव, जो स्वामींवर विश्वास ठेवतो तो कधीच हरत नाही. अंगदराव, उमा, या घरावर स्वामी देवांची कृपा आहे. तुम्ही हे घर हिसकावून घेऊ शकता, पण स्वामी देवांची कृपा नाही जिंकू शकत. कारण जिंकण्यासाठी हक्क लागतो आणि हिसकावण्यासाठी लोभ. चला, प्रवचन देऊन झालं असेल तर गाठोडं बांधा आणि निघा इथनं. चला, उठा उठा, चला निघा. भाऊसाहेब, अलकनंदा, तुम्ही नका काळजी करू. स्वामी देव आहेत आपल्या पाठीशी. ते नक्की काहीतरी मार्ग दाखवतील. सावकाशी. सगळं गेलं तेव्हा एवढं काही वाटलं नव्हतं, पण आज घर सोडावं लागलं. जणू आयुष्याचा पायाच निसटला. आणि सासूबाईंना दिलेला शब्द तोही पाळू शकले नाही मी. या सगळ्याचं कारण मीच ठरले. अलकनंदा, अगं स्वतःला दोष देऊ नकोस. आपण जेव्हा एखादी मूर्ती बनवत असतो तेव्हा कधी कधी ती चुकते, बिघडते. मग आपण त्या मातीचा पुन्हा गोळा करतो आणि पुन्हा नव्यानं मूर्ती करतो. आयुष्यही अगदी असंच आहे बघ. अगं कधी कधी सगळं गमावल्यावर ते परत मिळवण्याचा प्रवास सुरू होतो. हा शेवट नाही अलकनंदा, ही पहिली पायरी आहे नव्या प्रवासाची. अलख निरंजन. अलख निरंजन. महाराज, तुम्ही? प्रणाम. सुंदरा मावशी, हे साधू महाराज माझ्या वडिलांच्या काळापासून आमच्या घरी यायचे. आम्हाला स्वामी भक्तीचा मार्ग यांनीच दाखवला. महाराज, घर गेलं, संपत्ती गेली, माझा आजार पण, संतती नाही. स्वामी आमचा बचाव करताय, पण आमचं काही चुकलंय का? नक्की कुठे कमी पडतोय आम्ही? काही आठवतंय का? जिथे विसर पडतो तिथे संकट आठवण बनून येतं, आणि जिथे जाणीव जागी होते तिथे कृपा मार्ग दाखवते. आठवा, जोर द्या बुद्धीला. अलकनंदा, उठ जरा. अहो, किती दिवस चालणार असं? शरीर साथ देत नाही, मन थकतंय.
थोडा धीर धर, तुला वाटेल बरं. घे जरासं औषध घे. ऐकलत का? गाईला काहीतरी झालंय वाटतं. तुम्ही जाऊन बघून या ना. नाही रत्नांना, एका क्षणासाठी तुला सोडून मी जाणार नाही. बाहेर आपला गडी श्याम आहे, तो बघेल गाईकडे. तू तुझी अवस्था बघ. तू आधी औषध घे. थांबा, मी बघून येते. अगं थांब, आपण थोड्या वेळाने बघूया. आधी तू औषध घे. घे बरं. महाराज, ती गाय व्यायली होती. तिचं वासरू हालचाल करत नव्हतं, म्हणून ती वेड्यासारखी हंबरत होती. आम्हाला वाटलं नोकर बघेल, पण नेमकं त्याच वेळी त्याच्या घरी काहीतरी अडचण आल्या कारणामुळे त्यालाही जावं लागलं. दुसऱ्या दिवशी पाहिलं तर ते वासरू वाचलं नाही. त्या दिवसाची खंत आजही आम्हाला छळते. आम्हाला वाटलं होतं की एक छोटीशी चूक झाली, पण आज जाणवतंय की आमच्या दुर्लक्षामुळे एका निरपराध प्राण्याचा जीव गेला. अनावधानाने घडलेली चूक ही चूकच असते. पाप जाणून बुजून केलं किंवा न कळत त्याचं फळ मात्र भोगावंच लागतं. नियत जरी शुद्ध असली तरी दुर्लक्षांचं ओझं कर्मात जमा होतच. महाराज, क्षमस्व. आमच्याकडून अपराध झाला, पण आमच्याकडून नकळत चुका घडल्या, त्यासाठी इतकी शिक्षा. मग अंगद आणि उमा ते तर ठरवून पाप करतात, त्यांचं काय? त्यांना काहीच शिक्षा नाही का? अलकनंदा, स्वामी देव प्रत्येकाला चूक सुधारण्याची संधी देतात. तोपर्यंत थांबतात, पाहतात समोरचा बदलतोय का ते. पण जेव्हा तो बदलत नाही ना, तेव्हा त्याच्या पापाचा घडा भरू देतात. आणि एकदा का घडा भरला की तो फुटणारच. पण स्वामी देव अंधार फार काळ टिकू देत नाहीत. हो, घ्या, तोंड गोड करा. आता आपला विजय झाला. अगं साखर कसली देतेस? आता हलवायाकडे जातो आणि लाडूच बनवायला सांगतो त्याला. अख्ख्या गावालाच लाडू वाटू आपण. भाऊ साहेबांनाच नाही, स्वामींनाही मात दिली आहे आपण. हो, लाडू आणायला विसरू नका. अलख निरंजन. अलख निरंजन.
महाराज, नमस्कार महाराज. आज इतक्या दिवसांनी? उशीर होण्याआधी भेट घ्यावी म्हटलं. उशीर म्हणजे? एवढा आनंद कशाचा? आज घरात उत्सवाचं वातावरण दिसतंय. महाराज, तुम्हीच मला ज्योतिष विद्या शिकवली. त्या विद्येच्या बळावर मी जे जे सांगतोय ते सगळं खरं होतं. हो, लोक माझं ऐकतात, मला मानतात. त्यामुळेच माझा नशिबाचा काळ उजळलाय महाराज. या स्मितात समाधान नाही खरं. महाराज, या ना आत बसा. हा, आजपासून हे घर आमचंच आहे. हो, या. कळलंय? पण तुम्हाला कसं कळलं आम्ही इथे आहोत ते? कोण कुठल्या दिशेला चाललंय हे कळतं आम्हाला आधीच. महाराज, आता सगळं माझ्या मनासारखं घडतंय. संपत्ती आहे, मान आहे. आता फक्त पुढे काय करावं, काय काळजी घ्यावी, यासाठी तुमचा उपदेश हवाय मला. सांगतो, पण इथे नाही. चल आमच्या सोबत. कुठे? तिथे उत्तरं मिळतात, पण प्रश्न विचारायची हिंमत लागते. चल. आलोच मी उमे. तुम्ही मला इथे का घेऊन आलात? असं काय उपदेश देणार आहात? आणि तेही या स्मशानात? या स्मशानात काय शिकण्यासारखं आहे? इथे जिथे सगळं संपतं तिथेच खऱ्या शिकवणीची सुरुवात होते. जगात जे कुठे मिळत नाही ते इथे मिळतं. जाणीव. या राखेतील थोडा भाग उचल आणि तुझ्या उजव्या हातात धर. का? तुला तुझ्या प्रश्नांची उत्तर हवीत ना? मग उचल ती राख. आणि आता या राखेतील डाव्या हातात आता मला सांग, या दोन्ही राखेत काय फरक दिसतोय तुला? काहीच नाही. ही राखच आहे आणि ही राख. काहीच फरक नाहीये यात. तुझ्या उजव्या हातातील राख एका श्रीमंत माणसाची आहे आणि डाव्या हातातील एका गरीब माणसाची. डाव्या हातातील राख एका सज्जनाची आणि उजव्या हातातील राख एका दुर्जनाची. मृत्यूच्या समोर ना श्रीमंती उरते ना गरिबी, ना मान ना अपमान. उरते ती केवळ राख. जगात ज्याचा प्रवास सारखाच, त्याच्या प्रवासात इतका गर्व कशाला? तुला या राखेत सोनं दिसतंय का? नाणं, दागिने, संपत्ती? सांग. नाही. मग जे सोबत घेऊन जाता येत नाही त्यासाठी इतकी धडपड, इतकी पाप, इतकी हाव कशाला? संपत्ती माणसाची नसते. माणूस जेव्हा संपत्तीचा गुलाम होतो तेव्हा त्याचा विनाश सुरू होतो.
जे मिळालंय त्यात समाधान मानता येतं. ओरबाडून घेतलेलं सुख जखम सोडून जात. तुझ्या पापांचा घडा भरलाय अंगद. आता तरी स्वतःला आवर, प्रायश्चित्त घे, पुण्य वाढव. भावावर अन्याय करू नकोस, नाहीतर पस्तावशील. तुम्हाला काय कळणार संपत्ती म्हणजे काय, सत्ता म्हणजे काय, प्रतिष्ठा म्हणजे काय? या सगळ्या गोष्टींचा उपभोग घ्यायला जन्माला आलोय मी, आणि तो मी घेणारच. अहो, असं दुसऱ्यांच्या घरात शिरणं मला योग्य वाटत नाहीये. मलाही वाटत नाही, पण हे घर त्याचं नाही, स्वामींचं आहे. आणि त्या अक्षता स्वामींचा प्रसाद आहे. मग चोरलेला प्रसाद परत आणणं हे मला पाप वाटत नाही. भाऊसाहेब, तुमचा हेतू शुद्ध आहे. स्वार्थासाठी नाही तर श्रद्धेसाठी तुम्ही हे पाऊल उचलले. हो मावशी, आम्ही कोणाकडून काही हिसकवण्यासाठी आलो नाही, किंवा जे आमचं आहे ते देखील परत मागायला आलो नाही. फक्त स्वामींचा आशीर्वाद शोधायला आलो आहोत. आणि त्यातही आमचं काही जर चुकत असेल तर आम्ही प्रायश्चित्त घ्यायला देखील तयार आहोत. पण आधी आपल्याला त्या अक्षता शोधायला हव्यात. ठीक आहे, तुम्ही आता अक्षता शोधा, मी बाहेर लक्ष ठेवते. अहो, आपल्याला लवकरात लवकर त्या अक्षता शोधायला हव्या. त्या जर मिळाल्या नाहीत तर सगळंच संपेल. आणि हो, अंगद आणि उमा यायच्या आत आपल्याला ते सापडायला हवे, नाहीतर इथून बाहेर पडता येणार नाही आपल्याला. तू त्या बाजूला शोध, मी इकडे शोधतो. आता हे साधू महाराजांसोबत जाऊ नयेपर्यंत मी घरी जाऊन पैसे घेते आणि हलवायला लाडू बनवायला सांगते. आज गावात लाडू वाटायचे. अख्ख्या गावाला कळलं पाहिजे आमचे ज्योतिषाचार्य जिंकले. आजचा दिवस आमचा आहे. आज गावभर गोड बातमी फिरलीच पाहिजे. सापडल्या का त्या अक्षता? नाही सापडले. स्वामी, आता तुम्हीच मार्ग दाखवा. आम्ही सगळीकडे शोधतोय पण कुठेच सापडत नाहीयेत. स्वामी, काहीतरी संकेत, काहीतरी इशारा, एखादं चिन्ह दाखवा. अहो, तुम्ही इकडे शोधा, मी तिकडे शोधते. हो. हे बाई, हे नाणं आधी
मी पाहिलंय, त्यामुळे या नाण्यावर अधिकार माझा आहे. मी बघितलंय आधी, सोड. लोभ डोळे झाकतो, जरा डोक्याने विचार कर. ए उपदेश नको, तुझे कळलं ना? सोड म्हणते ना. अंगदराव आले. भाऊसाहेबांना सांगायला हवं. भाऊसाहेब भाऊ, अरे देवा, हिला काय झालं? हो मावशी, आम्ही अक्षता शोधत होतो. अक्षता काही सापडल्याच नाहीत आणि अचानक हिला चक्कर आली. पकडले जाऊ या भीतीने चक्कर आली असणार. बरं ऐका, अंगदराव येत आहेत. हे दाणे वर कसे आले? हे पाणी कोणी सांडवलं? म्हणजे हे दाणे अशा पद्धतीने लपून सुद्धा काहीच उपयोग नाही. शिव शंकर शंभो. इथेच काय कुठेच काही लपवू शकत नाही. अरे ब्रह्मांडात अशी कुठली जागा नाहीये जिथे आमच्यापासून काही लपवू शकता. शिव शंकर शंभो. उघडमोठ. हे कसं काय शक्य आहे? हा फास नाही, प्रचिती आहे. जर आम्ही ठरवलं असता तर तुला हे दाणे चोरूच गेले नसते. किंवा ज्या क्षणी चोरले असतेस त्याला पुढच्या क्षणी ते पुन्हा मिळवता आले असते. अरे पण कपट मोडणं वेगळं आणि कपटातून सद्बुद्धी जागवणं वेगळं. जर आम्ही हे केलं नसतं, तुझ्या लक्षात नसतं आलं की तू चुकलायस आणि तुला बदलावं लागेल म्हणून कधी कधी आम्हाला काही गोष्टी खडू द्याव्या लागतात. शिव शंकर शंभो. उघडमोठ. तुला आधी एकदा सावध केलं, तू ऐकलं नाहीस. पुन्हा एकदा सावध करतोय, बोध घे. स्वामी, हे असे जादूचे प्रयोग करून आम्हाला घाबरवणं बंद करा. मी जे करतोय ते योग्य करतोय. तुम्हाला तुमचं आव्हान पेलवत नाहीये म्हणून हे असे खेळ खेळताय तुम्ही माझ्यासोबत. तुला अहंकार ना की तुझी भविष्यवाणी खरी ठरतीये. ठीक, आजपासून तू जे जे बोलशील
ते खरं. स्वामी, भविष्यवाणी खरी होणं वेगळं आणि मी जे बोलतोय ते खरं होणं वेगळं, असं काही नसतं. बर, ज्या दिवशी तुला प्रचित येईल त्या दिवशी तुला विश्वास बसेल आणि त्या दिवशी तू स्वतःहून दाणे तुझ्या भावाला आणि अलखनंदाला नेऊन देशील. शिव शंकर शंभा. नाणं मी पाहिलंय त्यामुळे माझा अधिकार जास्त आहे. तू सोड. हो मी सोडणार नाही, तुम्ही सोडा. अगं ए माझे हातचं सोडायला मी वेडी नाहीये. आई गं! आ! ह्या उमाच्या हातचं कुणी हिसकावून घेऊ शकत नाही. जे माझं आहे ते माझंच. आणि जर मी ठरवलं तर दुसऱ्याचंही माझंच. ए थांब. या एका नाण्याच्या बदल्यात जर मी तुला 10 सोन्याची नाणी दिली तर? काय म्हणालात तुम्ही? हो, 10 सोन्याची नाणी. हे नाणं दे आणि 10 सोन्याची नाणी घे. एका नाण्याच्या बदल्यात 10 सोन्याची नाणी? असं काय आहे का याच्यात? तुला नाही कळायचं ते काय आहे ह्याच्यात. मला खरं काय ते कारण सांगा आधी. खरं कारण, माझ्या गुरूंनी ना मला एक जागा दाखवली आहे जिथे अचानक मिळालेलं धन नेऊन ठेवलं की ते 100 पटीने वाढतं. असं काही असतं का? अगं हो, मी खोटं का बोलेन? हवं तर अनुभव घेऊन बघ तू, नाहीतर मी जाते बाबा. अहो नाही नाही, थांबा ना. खरंच अशी जागा आहे का? मग मला दाखवाच. खरंच तुला पाहिजे? हो. ती तिथे येते. चल. ही बाई मला गणवत तर नसेल ना की खरंच काहीतरी मोठं रहस्य आहे या नाण्यामागे? चल. बस, हे नाणं ठेव इथे. हा, आता बघ. हा, हे वटवृक्ष, हे नाणं मी तुझ्या पायथ्याशी ठेवत आहे. 100 पटीने परत दे मला हे नाणं. पाहिलंस? सांगितलं होतं ना मी. हो. ही सगळी नाणी मला द्या, ही 10 तुम्ही ठेवा. नाही, नाणं मी ठेवलं ना म्हणजे धनलाभ मला झाला. तू एक काम कर, तुला जेव्हा धनलाभ होईल ना तेव्हा नाणं आणून इथे ठेव आणि 100 नाणी घेऊन जा. कसं? हो, नक्की आणेल. ताई, धन्यवाद.
आणि तुमच्या वाईट कर्मांना तर सुमारच नाहीये, मग तुमचं काय होईल? शिव शंकर शंभा. तुम्ही तुम्ही माझ्या घरात कसे शिरलात? उत्तर द्या. काय चोराला आलायत? हा, काय चोराला आलायत? सुंदरा मावशी, तुम्ही पाणी घेऊन या. हिला शुद्धीत आणायला हवं. मेली तर मरू दे. पण आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. अलकनंदा, शुद्धीवर ये ग बाई. अलकनंदा. माझ्या घरात येऊन माझ्यावरच हात उचलतोस? माझं धन चोराला आलायस की माझ्या घराचे कागद? तुला जे करायचे ते कर, पण आधी माझ्या अलकनंदाला मला शुद्धीवर आणू दे. आत्ता लक्षात आलं माझ्या. तुम्ही इथे दाणे चोरायला आलात ना? हो, अक्षदा न्यायला चालूय आम्ही. ज्या अक्षदा त्यांच्या आहेत, ज्या तुम्ही चोरल्यात. आता तर दाणे कधीच मिळणार नाहीत तुम्हाला. आत्ताच्या आत्ता हिला इथून घेऊन जा, नाहीतर एक एकाचे मुर्दे पाडीन मी. अलकनंदा, अरे गुरुवर विश्वास ठेवून सगळेच चालतात, पण जो दरीच्या टोकावर उभा असतो आणि गुरुवर विश्वास ठेवून दरीत उतरतो, तोच खरा भक्त, तोच खरा शिष्य. बघूयात भाऊसाहेब आणि अलकनंदा हे पायवाटे चालणारे भक्त ठरतायत की गुरुवर विश्वास ठेवून दरीत उतरणारे भक्त ठरतायत. शिव शंकर शंभा. वैद्यराज, ही शुद्धीत काय येत नाहीये. याआधी तर कधी असं झालं नव्हतं. हा आजारपणाचा परिणाम तर नाहीये ना? भाऊसाहेब, यांचा हा आजार आधीच बळावलेला होता आणि त्याचा परिणाम यांच्या हृदयावर तर झालेलाच आहे, पण त्यांच्या मेंदूवर पण झालेला आहे. आणि मागच्या काही दिवसापासून तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांना सतत मानसिक धक्के बसत होते आणि त्यामुळे यांची ही अवस्था झाली. ह्या ज्या अवस्थेत आहेत, ह्या अवस्थेला दीर्घकालीन बेशुद्धी म्हणतात. म्हणजे माणूस जिवंत असतो, श्वास चालू असतो, पण डोळे उघडत नाही. आवाज, प्रकाश
वेदना कशालाही प्रतिसाद देत नाही, ही गंभीर अवस्था आहे. आणि ह्यातून बाहेर यायला कधी दिवस, कधी महिने, तर कधी कधी वर्षही लागतात. हे फक्त देवाच्या आणि औषधांच्या हातात आहे. भाऊसाहेब, धीर धरा. तुम्हीच जर असं धीर सोडलात तर यांना कोण बघणार? भाऊसाहेब, अहो स्वतःला सावरा. अलकनंदाला तुमची गरज आहे. भाऊसाहेब, 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 काय होतंय तुम्हाला? भाऊसाहेब, अक्का आणि भाऊसाहेब, तुमच्या भोगांचा फेरा अजून पूर्ण व्हायचा आहे. तो तर शेवटच्या टप्प्यात आहे. पण हा शेवटचा टप्पा आव्हानात्मक आणि कसोटी पाहणार आहे. स्वामी, अहो शेंगा भाजण्यासाठी मडकं चुलीवर ठेवलं. त्याच्या आतमध्ये मांजरीची पिल्लं होती. मला माहित नव्हतं स्वामी. मी काढण्याचा पण प्रयत्न केला पण हात भाजायला लागला. अहो मी पाणी सुद्धा ओतलं पण काही विझलं स्वामी. स्वामी मदत करा, ते पिल्लांना बाहेर काढावं. असं म्हणतेस? बा, स्वामी, अहो पिल्लं वाचणार नाही कशाने. स्वामी, अहो त्या पिल्लांचा आवाज येत नाही आता. स्वामी, हो पिल्लांचा जीव गेला असेल. काय झालंय? स्वामी, अहो मडकं गरम असेल, हात भाजेल तुमचा. स्वामी, अहो पिल्लं जिवंत आहेत. कपिले, तुम्हाला ना प्राण्यांची भाषा कळत नाही, पण आम्हाला कळते. तुला माहिती आहे पिल्लं काय म्हणते? ती म्हणते की देवा, आम्हाला ठाऊक आहे तू आहेस आणि तू आम्हाला वाचवशील. ज्या क्षणी आम्ही हे झाकण या मडक्यावर ठेवलं त्या क्षणी आवाज बंद झाला, कारण पिल्लांना खात्री पटली की देव त्यांच्या मदतीला धावून आला म्हणून. अगं, विश्वास म्हणजे परिस्थिती बदलण्याची वाट पाहणं नाही, तर विश्वास म्हणजे देव आहे आणि तो आपल्या मदतीला धावून येण्याची खात्री असणार. तसे या पिल्लांनी शेवटपर्यंत आमच्यावर विश्वास ठेवला. तोच विश्वास जर अलकनंदा आणि भाऊसाहेब दोघांनी ठेवला तर आम्ही नक्कीच त्यांच्या मदतीला धावून जाऊ. मृत्यूच्या सावलीतही जो विश्वास सोडत नाही त्याची साथ ईश्वरही कधी सोडत नाही.
शिवशंकर शंभा. अहो अहो काय झालं? तुम्ही अशी तलवार हातात घेऊन का बसलाय? भाऊसाहेब आपल्या घरी दाणे चोरायला आला होता. माझा भाऊ इतका उतावळा झालाय की स्वामींच्या नावाखाली काहीही करायला लागलाय. अहो ते सोडा हो. पटकन सगळं धन एकत्र करा. आपल्याला आत्ताच्या आत्ता निघायचंय. कुठे? काय झालं? अचानक असं का बोलतेस? काय ते नीट सांग. हो सगळं धन 100 पटीने वाढवायला. काय? अगं, काय बोलतेस तू? हो, हे बघा अशी एक जागा आहे जिथे जर धन ठेवलं तर ते 100 पटीने वाढतं. ती स्वतः अनुभव घेऊन आली आहे. ती बाई तिकडे. हा हे वटवृक्ष, हे नाणं मी तुझ्या पायथ्याशी ठेवत आहे. 100 पटीने परत दे मला हे नाणं. ही नाणी मला खोटी वाटतायत. हो ही नाणी एकदम खरी आहेत. मी स्वतः पाहिलं. माझ्या डोळ्यांसमोर त्या बाईनी थैलीतून बाहेर काढली. थांब, आता कळेल काय खरं आहे आणि काय खोटं. ही सगळीच नाणी सोन्याची आहेत. पटली ना खात्री? ती बाई उरलेली 90 नाणी घेऊन गेली. म्हणाली अचानक धनलाभ झाला तेच धन वाढतं. आता आपल्याला भाऊसाहेबांकडून अचानक धनलाभच झालाय ना. मग आपणही सगळं धन घेऊन जाऊ. मग ते धन 100 पटीने वाढेल. मी सगळं धन एकत्र करतो आणि लगेच निघूया आपण. ठीक आहे चला. वाढ तर होणार, पण तुमच्या धनात नाही, तुमच्या मनस्तापात. तुमचा स्वार्थ आणि भाऊसाहेब बालकनंदा यांची श्रद्धा यातली ही लढाई आता निर्णायक वळणावर आहे. शिवशंकर शंभा. अहो काय होतंय तुम्हाला? उठा भाऊसाहेब. वैद्य बुवा. भाऊसाहेब, अहो भाऊसाहेब काय होतंय तुम्हाला? उठा भाऊसाहेब. भाऊसाहेब अहो डोळे उघडा. काय झालंय तुम्हाला? वैद्य बुवा यांना काय झालं हो अचानक? डोळेच उघडत नाहीयेत. अहो आत्ता तर बोलत होते. नाडी चालू आहे पण शुद्ध नाही. कदाचित अलकनंदाबद्दल ऐकून यांना मानसिक धक्का बसला असेल. पण इतका वेळ बेशुद्ध राहणं योग्य नाही. भाऊसाहेब, भाऊसाहेब उठा. भाऊसाहेब. स्वामी देवा आता तुम्हीच वाचवा. एकीकडे अलकनंदा, एकीकडे भाऊसाहेब. देवा आमच्या मदतीला या, मदतीला या. शिवशंकर शंभा. स्वामी देव, स्वामी देव आले.
स्वामी देवा, देवा बघा हो, अलकनंदाची अवस्था आधीच वाईट आहे, त्यात आता भाऊसाहेब. स्वामी, तुम्ही माझ्यासाठी धावून आला. भाऊसाहेब, आम्हाला ठाऊक आहे तू का बेशुद्ध पडलास. अलकनंदा दीर्घकालीन ग्लानीत गेली याचं दुःख तुला झालंच, तो धक्का तुला बसलाच, पण या पुढच्या क्षणीच्या मनात जो विचार आला तो अधिक तीव्र होता. तू आणि अलकनंदा दोघांनी मिळून ठरवलं होतं की आयुष्यभर आमची सेवा करायची म्हणून. आणि आता तिची ही अवस्था पाहून तुला चिंता वाटली की आता ही सेवा कशी करणार. आधीचा आजारपण, संतती रस्ता तू त्यात अडकलेला होतास, आणि आता हे दुःख. आणि या विचारामुळे तू बेशुद्ध पडलास, बरोबर ना. तुझ्या आमच्यावरच्या प्रेमापायी, विश्वासापायी आणि श्रद्धेपायी आम्हाला यावंच लागलं. स्वामी, स्वामी, माझ्या अलकनंदालाही बरं कर, तिला या अवस्थेतून बाहेर काढा. हिच्याशिवाय माझं कोणीच नाही होतो. स्वामी देवा, स्वामी देवा, स्वामी, स्वामी. बघा ना, इतकं सगळं धन आयुष्यात पहिल्यांदा एकत्र दिसतंय. आता हे सगळं 100 पटीने वाढणार. अहो, आपण कुठच्या कुठे पोहोचणार आहोत विचार करा. उमे, हे फक्त धन नाहीये, माझ्या बुद्धीची कमाई आहे. आता आपलं नशीब बदलणार आहे, 100 पटीने वाढणार आहे. अहो, हे कसं झालं? म्हणजे आपण त्या जागी गेलो नाही तरी घर बसल्या. म्हणजे आपण कुठेही न जाता हे धन वाढतंय. इतर अपेक्षेपेक्षा मोठी मोठी कमाल आहे. अहो, पण सगळं अचानक कसं? तरी विचित्र नाही वाटत आहे का तुम्हाला? नाही उमे, काही विचित्र नाहीये. ज्याच्याकडे बुद्धी असते त्याच्याकडे देव ही झोपतो. वाढ दिसतीये धनाची, पण खरी वाढ होतीये कर्मांची. लोभ जेव्हा फुलतो तेव्हा संकटही 100 पटीने फुलतात. भक्ताच्या श्रद्धेला फळायला वेळ लागतो, पण स्वार्थाच्या बीजाला अंकुर फुटायला क्षणही लागत. फरक फक्त इतकाच आहे, श्रद्धा सुख देते आणि स्वार्थ
शांती हरवत जातात. जे सहज मिळतं ते सहज टिकत नाही आणि जे कर्माने मिळतं ते कुणी हिरावू शकत. शिव शंकर शंभू. उमे, आज आपण जे मागू ते सगळं मिळतंय. आज जर मी म्हटलं असतं की तू महाराणी आणि मी महाराज व्हावं तर तेही झालो असतो. अहो अहो हे खरंच आहे का? आपण खरंच महाराणी आणि महाराज झालो? उमे, उमे, मी म्हटलं आणि झालं. माझ्या बोलण्याला दैवी ताकद आली आहे. माझं बोलणं नियतीचं वचन झालंय. मिळालेलं वरदान जेव्हा बुद्धीवर राज्य करतात तेव्हा ते वरदान राहत नाही, ते शाप बनतात. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अहो तुम्ही जे बोलताय ते खरं होतंय. अगदी तसंच घडतंय. मी आज जे मागतोय ते मला सगळं मिळतंय. माझ्या शब्दांना आता कोणीच थांबवू शकत नाही. मला अशी शक्ती मिळू दे की मी माझ्या हाताने आणि नजरेने सगळं नियंत्रित करू शकेन. अहो तुम्ही तर देव झालात. आता माझ्या इशाऱ्यावर अख्खं जग नाचेल. शक्ती मिळणं कठीण नाही, शक्ती पेलणं कठीण आहे. अरे ज्याला स्वतःवर नियंत्रण नाही तो जगावर नियंत्रण मिळालं स्वप्न बघतो आणि तिथूनच त्याचं पतन सुरू होतं. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.